नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो टॉपिक आपण घेऊन आलो इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूटमधील हे नॉसिटर सॉसिस आणि इजिस्टम जेनेरिस ह्या लिगल मॅगझिम्स आहेत आणि लिगल मॅगझिम्स या लॅटिन वर्ड्समध्ये आहेत. हे कन्स्ट्रक्शन आहे. तर हे कन्स्ट्रक्शनचं काय मिनिंग ऑफ द वर्ड्स मे बी नोन फ्रॉम द अकंपनीड वर्ड्स किंवा सराउंडिंग्स वर्ड्स. आता कुठले नो आणि असोसिएशन. नो म्हणजे माहीत करून घेणे, असोसिएशन म्हणजे आजूबाजूचे जे शब्द आहेत त्याच्यावरून त्या शब्दाचं मिनिंग घेणे किंवा त्याचा अर्थ लावणे. आता असोसिएशन वर्ड्स म्हणजे काय, एखाद्या शब्दात तुम्ही कायदा लिहिताना मेन लेजिस्लेटर्स जे आहेत त्यांचा उद्देश काय आहे तो ॲक्ट करताना, तर त्या ॲक्टचा मेन इंटेन्शन काय, लेजिस्लेटरचा मेन इंटेन्शन काय की तो कायदा कोणत्या पर्पजसाठी केला आहे, कोणत्या कारणासाठी तो इनॅक्ट केला आहे, त्याचा अर्थ लक्षात घेऊन त्या शब्दाचा अर्थ समजा क्लिअर नसेल, ॲम्बिग्युटी तयार होत असेल किंवा व्हॅग्युनेस असेल, तेव्हा त्याचा अर्थ आजूबाजूच्या शब्दाचा अर्थ सारांश घेऊन किंवा त्याचा मतितार्थ घेऊन त्या शब्दाचं इंटरप्रिटेशन कोर्टाने केलं पाहिजे. आता कुठलाही लॉ बनवताना लेजिस्लेटर्स काही पर्पजसाठी तो ॲक्ट बनवतात. म्हणजे समजा पिनल स्टॅट्यूज आहेत, तर पिनल स्टॅट्यूज हे शिक्षा करण्यासाठी आहेत, म्हणजे पिनल म्हणजे पनिशमेंटसाठी. आता इन्कम टॅक्स ॲक्ट तो इन्कम टॅक्स कसा लावला पाहिजे, काय कुठल्या अथॉरिटी ह्याच्या रिलेटेडचा इन्कम टॅक्स आहे. अशाच प्रकारे CRPC आहे, CPC आहे. तर CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, CPC हा सिव्हिल प्रोसिजर कोड आहे. म्हणजे ह्या प्रत्येक ॲक्ट तयार करण्यामागं त्याचा उद्देश आहे. आता हा उद्देश घेताना त्या कोर्टाला जेव्हा ॲम्बिग्युटी असेल किंवा व्हॅग्युनेस असेल तर त्याचा शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा, तर याच्यासाठी हे प्रिन्सिपल सुप्रीम कोर्टाने वापरलं आहे. आता नॉसिटर सॉसिस म्हणजे टू नो विथ असोसिएशन वर्ड्स किंवा त्याच्या आजूबाजूचे जे सराउंडिंग वर्ड्स आहेत किंवा अकंपनीड वर्ड्स. अकंपनी वर्ड्स म्हणजे काय, त्याच्या आजूबाजूला जे शब्द वापरले गेले त्याला धरून त्याचा अर्थ लावणे. ओके, तर याच्यामध्ये आपण हे बघूया. फॉर एक्झाम्पल, हे एक कन्स्ट्रक्शन आहे. नॉसिटर सॉसिस लिगल मॅगझिम तर आहेच, पण हे एक कन्स्ट्रक्शन आहे किंवा लिगल मॅगझिम आहे की हे सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या केसमध्ये ह्याचा उपयोग करून त्या केसचे निकाल दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण एक बघूया. समजा असं नोटिफिकेशन काढलेलं आहे की एम्प्लॉईज मस्ट अटेंड द मीटिंग्स अँड कॉन्फरन्सेस अँड अदर इव्हेंट्स. आता अदर इव्हेंट्स, मीटिंग समजते आपल्याला, मीटिंग्स एम्प्लॉईजने अटेंड केल्या पाहिजेत किंवा कॉन्फरन्सेस अटेंड केल्या पाहिजेत. पण विथ अदर इव्हेंट्स म्हणजे काय, तर सिमिलर वर्क रिलेटेड सिमिलर गॅदरिंग्स. म्हणजे हे अदर इव्हेंट्समध्ये मीटिंग्स कॉन्फरन्सेस हे एम्प्लॉयमेंटच्या रिलेटेडचे आहेत. मग त्याच्यावर अदर इव्हेंट्स म्हणजे गेट टुगेदर असेल, हे सगळे रिलेटेड गॅदरिंग्स वगैरे आहेत ते सगळे एम्प्लॉईजनी अटेंड केले पाहिजे. त्याचप्रमाणे आता आपण ही नवीन केसला बघतो आहे, प्रदीप अगरबत्ती लुधियाना वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. ही केस लॉ आहे. तर या केस लॉमध्ये काय शब्द वापरला आहे, परफ्युमरी हा शब्द या केस लॉमध्ये वापरलेला आहे. तर याच्यामध्ये परफ्युमरी काय आहे, परफ्युम्स म्हणजे काय, ते सेंटेड ज्या आहेत परफ्युम्स, सेंट्स. आता हे ह्याच्यामध्ये ह्या केस लॉमध्ये अगरबत्ती याच्यावरूनच लक्षात येते की कॉस्मेटिक्सची वगैरे आहे. पण आता कॉस्मेटिक्स, परफ्युम्स अँड टॉयलेट गुड्स असं त्याच्यात मेन्शन केलं आहे. त्या ॲक्टमध्ये हे शब्द मेन्शन केले, कॉस्मेटिक्स, परफ्युम्स अँड टॉयलेट गुड्स. आणि टूथ पावडर, टूथपेस्ट आणि कुमकुम अँड सोप्स यांना एक्सक्लूड केलेलं आहे. टॉयलेट गुड्स आणि हे सगळे इन्क्लूड आणि हे एक्सक्लूड केलेले आहे. आता ह्याच्यामध्ये जे शब्द आहेत हे झाले ब्युटी प्रॉडक्ट्स. ओके, कॉस्मेटिक्स आणि परफ्युम्स हे सगळे ब्युटी प्रॉडक्ट्स म्हणून लेडीज वापरतात. मग याच्यामध्ये आता हे टूथ पावडर हे सगळे ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये नाही येते, कुमकुम हे पण येत नाही, सोप्स आपण डेली वेअर्सला डेली वापरतो, हे एक्सक्लूड केलेले आहे. परंतु ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असा अर्थ दिलेला आहे की जर हे ॲम्बिग्युटी नको तयार व्हायला म्हणून धूप आणि अगरबत्ती हे त्याच्यात इन्क्लूड केलेले नाहीत. जरी ते सेंटेड असतील, धूप आणि अगरबत्ती ह्या सेंटेड गोष्टी आहेत, तरी पण त्या पूजेसाठी वापरल्या जातात.
म्हणून ह्याच्यात कॉस्मेटिक्स किंवा ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये फक्त कॉस्मेटिक्स, परफ्युम्स आणि टॉयलेट गुड्स हेच इन्क्लूड केलेले आहे. बाकी हे सगळे एक्सक्लूड केलेले आहे. आणि धूप आणि अगरबत्ती हे सुद्धा त्याच्यात इन्क्लूड केलेलं नाही. म्हणजे नो विथ असोसिएशन वर्ड्स, बाकीच्या शब्दांचा अर्थ घेऊन त्याचा अर्थ लावायचा आहे. तर नॉसिटर सॉसेस हे बघितलं आपण. ओके, देन नेक्स्ट प्रिन्सिपल काय आहे ह्याच्यात, ही केसला आपण ही बघितली. ओके, ही प्रदीप अगरबत्ती लुधियाना वर्सेस ही. आता सेकंड केसला आहे रेनबो स्टील लिमिटेड वर्सेस कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स. हे नॉसिटर सॉसेसचं एक्सप्लेनेशन देऊन तुम्हाला ह्या 2 केसला लिहावं लागतील लिगल मॅगझिन्सला 5 मार्क्ससाठी. तर ही पण एक केस लॉ आहे, ही ह्याच्या रिलेटेड आहे नॉसिटर सॉसेस. आता आपण सेकंड बघूया, युजिस्टम जेनेरिस. आता युजिस्टम जेनेरिस मीन्स काय, ऑफ द सेम काइंडचे वर्ड्स. युजिस्टम जेनेरिस वेन, हा रूल कधी वापरला जातो तर मेन जो जनरल वर्ड्स आहे त्याच्या रिलेटेडचे अदर वर्ड्स त्याला फॉलो करावे लागतात. आता हा रूल जेव्हा वापरला जातो तेव्हा काय, जर त्या एखाद्या कायद्यामध्ये विरोधाभासी असे कुठलेही शब्द नसतील तर त्या एका लिस्टमध्ये जे शब्द आहेत त्याला धरून त्या शब्दाचा अर्थ ऑफ द सेम काइंड, म्हणजे एकाच अर्थाचे सगळे कॅटेगरीचे ते शब्द किंवा एका क्लासचे किंवा एका कॅटेगरीचे. आता आपण याचं उदाहरण घेऊया. उदाहरण असं घेऊया किंवा आता टोमॅटो घेऊया. उदाहरण असं घेऊया किंवा आता टोमॅटो आहे. टोमॅटो. आता टोमॅटो हा आपण शब्द घेतला तर आता टोमॅटो कशामध्ये येऊ शकतो, लिस्ट ऑफ व्हेजिटेबल्समध्ये येऊ शकतो का लिस्ट ऑफ फ्रूट्समध्ये. तर हे त्याच्यात सेम काइंडच्या लिस्टमधून समजेल, त्या कॅटेगरीमधून समजेल की हा नेमका कशामध्ये वापरला. फॉर एक्झाम्पल आता लिस्ट ऑफ व्हेजिटेबल्स, टोमॅटो आपण असं समजा हे घेतलं, टोमॅटो, पोटॅटो, ओनियन आणि गार्लिक, जिंजर. हे जर लिस्टमध्ये लिहिलेलं असेल तर ही लिस्ट कशाची झाली, लिस्ट ऑफ व्हेजिटेबल्सची. ओके, म्हणजे याच्यावरून सेम काइंडच्या शब्दावरून लक्षात येतं आहे की ही लिस्ट ऑफ व्हेजिटेबल्सची. परंतु हाच टोमॅटो समजा ह्याच्यामध्ये लिस्ट ऑफ फ्रूट्समध्ये टाकला, ॲपल, बनाना, पाईनॲपल, ग्रेप्स, चिक्कू, याच्यामध्ये टोमॅटो लिहिला. कारण टोमॅटो हे फ्रूट्स पण आहे, आपण भाजीमध्ये पण वापरतो आणि फ्रूट्स पण आहे, म्हणजे फळ आहे. फळ असल्यामुळं आपण फळाच्या लिस्ट. तर समजा हे आधी ॲपल, पाईनॲपल बघितले, चिक्कू बघितले तर याच्यावरून काय लक्षात येईल की हे फ्रूट्सची लिस्ट, म्हणजे कॅटेगरी मेन्शन झाली. म्हणून टोमॅटो हे ह्याही लिस्टमध्ये येऊ शकतो आणि त्याही लिस्टमध्ये येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला ती लिस्टचा अर्थ घेताना बाकीचे अदर वर्ड्स, सेम काइंडचे वर्ड्स, इथं सेम काइंड वर्ड्स, जनरल वर्ड्स आणि अदर वर्ड्स. एक स्पेसिफिक वर्ड दिलेला आहे टोमॅटो, तर तो त्याचा अर्थ बाकीच्या ज्या अदर वर्ड्स आहेत त्याच्या आजूबाजूचे किंवा सेम काइंडचे त्या लिस्टमधले, त्याच्यावरून तो नेमका कोणत्या अर्थाने घ्यायचा हे त्याच्यावरून सांगते. म्हणून याला युजिस्टम जेनेरिस असं म्हटलेलं आहे. ओके, हे झालं. नंतर आता हे सुप्रीम कोर्टाला हे युजिस्टम जेनेरिस हे प्रिन्सिपल वापरायचे, तर त्यांनी हे 5 इसेन्शियल कंडिशन्स मेन्शन केलेले आहेत की ह्या 5 इसेन्शियल कंडिशन्स असतील तेव्हाच तुम्हाला युजिस्टम जेनेरिस हे प्रिन्सिपल वापरलं जाऊ शकतं. म्हणजे आता या कोणत्या आहेत, उत्तर प्रदेश वर्सेस हरिप्रसाद ही केस आहे. ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ह्या 5 इसेन्शियल कंडिशन्स मेन्शन केलेल्या आहेत. ह्या असतील, ह्या 6 केस आहेत. हे आहे आपण ह्याच्यातच इन्क्लूड केलं आहे, पण मेन 5 इसेन्शियल कंडिशन्स आपण त्यांनी मेन्शन केले आहेत. आता कोणत्या हे केल्या आहेत ह्या केसमध्ये, स्टॅट्यूट कंटेन्स अँड इन्युमरेशन ऑफ स्पेसिफिक वर्ड. स्टॅट्यूटमध्ये तो स्पेसिफिक वर्ड इन्युमरेट म्हणजे मेन्शन केलेला असला पाहिजे. आता सेकंड, सब्जेक्ट ऑफ इन्युमरेशन कॉन्स्टिट्यूट अ कॅटेगरी. एका कॅटेगरीत मेन्शन केली पाहिजे, क्लास मेन्शन केला पाहिजे की त्या क्लासमध्ये त्या कॅटेगरीमध्ये तो जनरल वर्ड आला पाहिजे आणि त्याच्या सोबतीला अदर वर्ड्स असले तरच ती कॅटेगरी स्पेसिफाय होऊ शकते. थर्ड, दॅट क्लास ऑर कॅटेगरी इज नॉट एक्झॉस्टेड बाय इन्युमरेशन. तो पर्टिक्युलर क्लास त्याच्यापासून एक्झॉस्ट म्हणजे बाहेर टाकलेला नसला पाहिजे.
फोर्थ पॉईंट काय, द जनरल टर्म्स फॉलो द इनॅमरेशन. द जनरल टर्म्स आहे ती अदर वर्ड्सला फॉलो करणारी असली पाहिजे. कारण आता समजा टोमॅटोच्या ऐवजी आपण त्याच्यात किराणाच्या डाळी आणि हे लिहिलं तर टोमॅटो येईल का त्याच्यामध्ये? नाही. पण फ्रूट्स लिहिले तर फ्रूट्सच्या कॅटेगरीत ते येऊ शकतं. आणि हे याच्यात व्हेजिटेबल असेल तर म्हणून त्याच्या त्या इनॅमरेशनमध्ये जनरल टर्म फॉलो द इनॅमरेशन, म्हणजे जे काही लिहिलं आहे त्याला फॉलो करणारे असलं पाहिजे. देअर इज अ नो इंडिकेशन ऑफ डिफरंट लेजिस्लेटिव्ह इंटेन्शन, म्हणजे त्या स्टॅट्यूटमध्ये लेजिस्लेटिव्हचं डिफरंट इंटेन्शन आहे हे त्याच्यातून दिसून यायला नको, इंडिकेट करायला नको, दर्शवायला नको. आता सिंगल क्लास डज नॉट इम्प्लाय अँड अमाऊंट टू कॅटेगरी, म्हणजे कुठलाही नुसता एक सिंगल वर्ड घेतला तर ती कॅटेगरी नाही होणार. त्याच्या आजूबाजूचे इतर वर्ड्स, सेम काइंड्स वर्ड्स मेन्शन केलेले असतील, त्याच्या सोबतीला असतील, तेव्हा तो सेम काइंड वर्ड्स तयार. हे झाले, हे 5 इसेन्शियल कंडिशन्स आहेत. 6 इसेन्शियल कंडिशन्स मेन्शन केलेले आहेत ह्या केस लॉमध्ये आणि सुप्रीम कोर्टाने ह्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. दिस कंडिशन्स मस्ट बी इसेन्शियल फॉर ॲट द टाईम ऑफ यूजिंग द इजिसडम जेनरिस लीगल मॅगझिन. ओके. किंवा हे कन्स्ट्रक्शन पण आहे, अर्थ लावून आहेत, कन्स्ट्रक्शन किंवा म्हणा किंवा इंटरप्रिटेशन, हे सगळं हे 2 मॅगझिन्स आपण बघितले. ओके. आता ह्यालाच आपण धरून एक केस लॉ बघतो. आता ही केस लॉ कुठली आहे? ही इन्कम टॅक्सच्या रिलेटेडची केस लॉ आहे. सेक्शन 18 HHC सबक्लॉज 2 H अँड 2 सबक्लॉज 2. आता ही केस लॉ जी आहे ह्याच्यामध्ये इन्कम टॅक्स आपण माहिती आहे तो SEC आहे, तर त्यांनी त्याला क्लेम केलं आहे की हे जे त्याचं ग्रॅनाइट प्रॉडक्ट आहे हे डिडक्शन करा, म्हणजे त्याला डिडक्शन ग्रॅनाइट इज नॉट एक्झिम्प्टेड फ्रॉम डिडक्शन. आता ह्या इन्कम टॅक्समध्ये मिनरल ऑइल्स अँड ओव्हर्स एक्झिम्प्टेड फ्रॉम डिडक्शन, जी कपात होते इन्कम टॅक्ससाठीची त्यांना एक्झिम्प्ट केल्या आहेत ह्या कॅटेगरीला. हां, तर SEC जो आहे त्यानं काय क्लेम केलं आहे की ग्रॅनाइटसुद्धा अर्थमधूनच निघतं, हे सगळे प्रॉडक्टसुद्धा अर्थमधूनच निघतात. ओव्हर्स म्हणजे काय? ओव्हर्समध्ये मेटलचे जे रॉ मटेरियल आहे त्याचा एक्स्ट्रॅक्ट, मिनरल्स आणि मिनरल ऑइल्स आणि ओव्हर्स म्हणजे जे मेटलचे रॉ मटेरियल एक्स्ट्रॅक्ट, हे सगळे पृथ्वीच्या पोटातून निघतात. आता SEC आहे त्याला त्याचं डिडक्शन हवं आहे इन्कम टॅक्ससाठी, तर तो म्हणतो की ग्रॅनाइटसुद्धा पृथ्वीच्या ह्याच्यातून येतं, तर मला त्यालाही डिडक्शन द्या. तो एक्सपोर्ट करत असतो. हां, तर मग याच्यात सुप्रीम कोर्टाने प्रिन्सिपल काय दिलं आहे की जे त्या टॅक्समध्ये मेन्शन केलं आहे मिनरल ऑइल्स आणि ओव्हर्स, हेच तुम्ही फक्त गृहीत धरलं पाहिजे. हां, आणि याच्यात ग्रॅनाइट इज नॉट एक्झिम्प्टेड फ्रॉम डिडक्शन, तर ग्रॅनाइटला त्याचं डिडक्शन मिळणार नाही, तर त्याच्यावर तुम्हाला भरावंच लागतील टॅक्सचे अमाऊंट. अशा प्रकारे आपण हे बघितलं आहे. आता सेकंड आपण एक्झाम्पल बघूया. ह्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, सेकंड एक्झाम्पल बघू. नो व्हेकल्स इन्क्लुडिंग कार नाही, तर त्याच्यावर तुम्हाला भरावंच लागतील टॅक्सचे अमाऊंट. अशा प्रकारे आपण हे बघितलं आहे. आता सेकंड आपण एक्झाम्पल बघूया. ह्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, सेकंड एक्झाम्पल बघू. नो व्हेकल्स इन्क्लुडिंग कार, ट्रक अँड अदर व्हेकल्स आर अलाउड. हां, नो व्हेकल्स इन्क्लुडिंग कार, ट्रक अँड अदर व्हेकल्स आर अलाउड. आता ह्याच्यामध्ये अदर व्हेकल्समध्ये काय काय येऊ शकतं? मोटरसायकल, बायसिकल, ह्या गोष्टी येऊ शकतात की जे व्हेकल्स लँडवरून चालत आहेत त्याला तिथं अलाउड केलेले नाही आहेत. ह्या पर्टिक्युलर जायला नो व्हेकल्स आर अलाउड असं त्या पार्किंगला ह्याला लिहिलेलं असतं. तर ह्याच्यामध्ये जे लँडवरून चालत आहेत त्याच्यात मोटरसायकल पण येईल आणि बायसायकल पण येऊ शकतं. म्हणजेच काय झालं, नो व्हेकल्स आर अलाउड कार आणि याच्यामध्ये अलाउड नाही केलं आहे, म्हणजेच मोटरसायकल आणि बायसिकलही त्याच्यामध्ये येतात. पण एरोप्लेन घालता येईल का त्याच्यामध्ये? नाही, कारण ते हवेतून जातात, म्हणजे लँडवरून जे जातात त्यांनाच अलाउड नाही केलेलं आहे असं. आता आपण अजून एक एक्झाम्पल बघू. स्टेशनरी लिहिलेलं असेल तर पेन, पेन्सिल, वही, नोटबुक, जे बुक्स आहेत हे सगळे त्याच्यात येते. म्हणजे स्टेशनरीची जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यात क्लॉथ्स चालतील का? नाही.
म्हणजे स्टेशनरीच्या कॅटेगरी क्लासमध्ये ते मेन्शन केलेलं असेल त्याच क्लासमध्ये. असं नंतर आपण ग्रोसरीमध्ये बघू शकतो. किराणाच्या लिस्टमध्ये जे दिले तेच येणार. आता त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स येतील का? नाही येणार. म्हणजे सेम काइंड्स वर्ड्स. हे युजेस डम जेनरिस हे प्रिन्सिपल जे आहे ते तुम्हाला अर्थ लावताना सेम काइंड्सचे वर्ड्स, याच्यामध्ये ॲम्बिग्युटीचा प्रश्न येत नाही. हे जे प्रिन्सिपल आहे याच्यामध्ये ॲम्बिग्युटी होत असेल तेव्हा नॉसिटर सॉसिस आज बाकीच्या सराउंडिंग वर्ड्सचा अर्थ घेऊन वापरला जातो. आणि याच्यामध्ये कॅटेगरी तुम्हाला स्पेसिफाय करायची असेल तर जनरल वर्ड्स आणि त्याच्या बाजूचे अदर वर्ड्स घेऊन तुम्हाला हे प्रिन्सिपल वापरता येतं की कुठल्या कॅटेगरीमध्ये येते. तो जो रूल आहे स्टॅट्यूटमधला तो कुठल्या कॅटेगरीला लागू होतो आणि ती कॅटेगरी ती मेन्शन केली त्यातल्या एकेका शब्दाला तो रूल लागू शकतो. हे झालं ह्या दोघींचं इंटरप्रिटेशन. आता आपण काय बघणार आहे? डिफरन्स बिटवीन युजेस डम जेनरिस आणि हे नॉसिटर सॉसिस. ओके. तर डिफरन्स बिटवीन द युजेस डम जेनरिस आणि नॉसिटर सॉसिस. पहिले आपण बघूया मिनिंग ऑफ द युजेस डम जेनरिस काय? ऑफ द सेम काइंड आणि नोन बाय द असोसिएशन वर्ड्स. आता ह्याचं ॲप्लिकेशन कशावरून होतं? जनरल टर्म्स इन द कॉन्टेक्स्ट आणि वेन द वर्ड्स आर ससेप्टिबल टू रिलेटेड मिनिंग. ससेप्टिबल म्हणजे काय? त्याच्यात डाऊटफुल आहे की ॲम्बिग्युटी आहे तेव्हा हे मॅक्झिम वापरलं जातं. आता फोकस कशावर केलेला आहे? नॉरिंग द स्कोप ऑफ जनरल टर्म्स. आणि टू अवॉइड द ॲम्बिग्युटीसाठी हे वापरलेलं आहे हे मॅक्झिम. स्पेसिफिक अँड वर्सेस जनरल वर्ड्स डील्स विथ द स्पेसिफिक अँड जनरल टर्म्ससाठी हे डील्स केलेले आहे. अप्लाइज टू एनी वर्ड्स विथ रिलेटेड मिनिंग. नेचर अँड ॲम्बिग्युटी ॲड्रेसेस द ॲम्बिग्युटी विथ इन द स्पेसिफिक अँड जनरल वर्ड्स. ॲड्रेसेस द ब्रॉडर ॲम्बिग्युटी इन द कॉन्टेक्स्ट. याच्यासाठी हे वापरले. पर्पज काय? टू इंटरप्रिट जनरल टर्म्स इन द कॉन्टेक्स्ट अँड टू अंडरस्टँड मिनिंग ऑफ द वर्ड्स इन अ कॉन्टेक्स्ट. अशा प्रकारे हे डिफरन्स आहेत. हे डिफरन्स आपण बघितलेले आहेत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण दोन्ही मॅक्झिम्स बघितल्या, नॉसिटर सॉसिस आणि युजेस डम जेनरिस. त्याचं पहिल्यांदा मिनिंग बघितलं. हे प्रिन्सिपल कोर्ट कधी वापरतं, नंतर त्याच्या केस लॉज काय, पर्पज काय, हे सगळे बघितलेलं आहे आपण. आणि डिफरन्स बघितलेत, केस लॉज दोन्हीचे बघितले. तर अशा प्रकारे आपण आजच्या हे दोन्ही मॅक्झिम्स बघितले आहेत. आशा व्यक्त करते की आपल्याला हे दोन्ही मॅक्झिम्स समजले आहेत आणि आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.